छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयगाव, कन्नड, सिल्लोड, खुलताबाद, फुलंब्री यासह पाचोड आणि गंगापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला। मी सध्या पाचोड परिसरातील एका शेतात आहे आणि आपण पाहिलं तर हे सोयाबीनचं पीक बहुतेक हे पाण्याखाली गेलेलं आहे। हे काही एखाद्या शेताचा भाग नाहीये, तर तुमची नजर जिथपर्यंत पोहोचेल तिथपर्यंत हे तुम्हाला या ठिकाणी पाणी पाहता येईल। आता हे जर 1-2 दिवस पीक अशाच पद्धतीचं पाण्यात राहिलं तर हे जे हिरवगार दिसणारं पीक आहे हे पिवळं पडलेलं असेल आणि आता भर शेंगा ज्यावेळेस याला लागायच्या त्याच वेळी हे पीक पुन्हा पाण्यात गेलंय। पीक पाण्यात गेलेलं नाही तर शेतकऱ्याची 2-3 महिन्यापासून केलेली मेहनत या ठिकाणी पाण्यात गेली आहे। हे जे चित्र तुम्हाला पाचोडमध्ये पाहायला मिळतंय तेच पैठणच्या प्रत्येक गावामध्ये पाहायला मिळतंय। तेच तुम्हाला सिल्लोड, सोयगाव, कन्नड, फुलंब्री यासह अन्य तालुक्यात देखील पाहायला मिळतंय। आपल्यासोबत शेतकरी आहेत। आता मी जर तुम्हाला दाखवलं तर हे पीक कुठपर्यंत पाणी आहे तर माझ्या गुडघ्यापर्यंत या ठिकाणी पाणी तुम्हाला पाहायला भेटेल आणि हे सगळं पाणी शेतात शिरल्यामुळे पिकाचं नुकसान झालंय। मला सांगा किती नुकसान झालंय आणि सध्याची स्थिती काय आहे पिकांची? टोटल नुकसानच झालेलं आहे। आता पाणी जवळ होणार नाही तोवर तर नुकसानच आहे। ज्यावेळेस पाणी कमी होईल ते पुढं राहील तर ते तेवढंच येणार, बाकी काही येणार नाही। बरं, आता शेंगा लागल्या असत्या पण त्यावर पाणी फिरलं। शेंगा लागल्याच आहे काय साहेब, शेंगा लागलेल्याच आहे। पण आता ते पाणी असल्यामुळे ते हेच होणार। सगळी वावरात अशीच परिस्थिती। टोटल किती टक्के नुकसान झालंय? आता तुम्ही सांगायचं आता किती टक्के, म्हणजे टोटल 100%च नुकसान झालं साहेब। ते टक्केवारी काढून काय 1% म्हणतो, मला म्हणतो 90% झालं, 80% झालं, 100% पीक पाण्यातच आहे। कसं काय त्याच्या सगळी मेहनत पाण्यात गेली साहेब। सगळी मेहनत पाण्यात गेली असं यांचं म्हणणं आहे। आणि तुम्हाला मी या ठिकाणी पुन्हा दाखवतो की गुडघाभर पाण्यामध्ये सध्या पिकं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सगळीकडे अशाच प्रकारची परिस्थिती झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। खरं तर मला इथून चालता येत नाही कारण की खाली चिखल आहे, मात्र शेतकऱ्यांच्या मेहनतीचा चिखल काल रात्री झालेल्या पावसानं करून टाकलाय। ही छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातली स्थिती आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।